बाबा जय महाराष्ट्र. विघ्नरची निवडणूक आता पार पडते. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि तुमचा पाठिंबा कोणाला? सर्वात प्रथम विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक या निवडणुकीच्या माध्यमातून शोलेर पॅनलचे आज या ठिकाणी आदरणीय चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आपण जे विचारलं तर निश्चितपणे आम्ही आमच्या तालुका प्रमुख आणि आमचे काही पदाधिकारी यांच्याबरोबर सत्यशीलदादाबरोबर 2 दिवसा अगोदर मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि काही शिवसेनेच्या माध्यमातून नावं ही दादांकडं आम्ही सुपूर्द केलेली आहेत. ती नावं सुपूर्द करत असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ही नावं पुढे येतील अशा पद्धतीनं दादांचा आणि आमच्या तालुका प्रमुखांची चर्चा झाली. त्यामध्ये यादीतील 2 नावं आता दादांनी फॉर्म भरण्यासाठी जी घेतलेली आहेत ही नावं सेनेच्या माध्यमातून गेलेली आहेत. याही उपर जर आमच्या काही सहकार्याने अर्ज दाखल केलेले असतील तर निश्चितपणे चेअरमन साहेब या सर्वांना विश्वासात घेऊन आणि त्या पद्धतीने हा पॅनल परिपूर्ण होईल. नावं निश्चित सर्व होतील याच्यात कुठली शंका नाही. आज आघाडीच्या माध्यमातून आम्ही सत्यशीलदादा शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे होतो आणि कारखान्याच्या ह्या निवडणुकीतसुद्धा त्यांच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे सर्व आहोत. परंतु ही निवडणूक सहकारातली आहे. इथला कुठलाही पक्ष नाही. त्यामुळे जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न जिथे येतो तिथं सर्वांनी एक दिलाने राहावं ही भूमिका घेऊन निश्चितपणे भविष्यात निवडणूक घेतली आहे. सत्यशीलदादा शेरकर यांना तुम्ही 5 नावं दिली, पैकी 2 सिलेक्ट झाली. इतरांना तुमचं आव्हान काय असेल? मागे फिरा. मी आपल्याला म्हटलो ना की जे काही आमच्या सहकार्याने अर्ज दाखल केले असतील निश्चितपणे चेअरमन साहेब त्या सर्वांशी पुन्हा एकदा चर्चा करतील आणि जे काही गैरसमज असतील ते बाजूला करून शून्य पॅनल बिनविरोध व्हावं ही भावना घेऊन आम्ही निश्चितपणे भविष्यात काम करू. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्यशील शेरकर यांच्यासोबत तर 21 जणांचं पॅनल आहे आणि त्याच्यात 2 उमेदवार घेतलेले आहेत. याचा अर्थ वाणीचं तुम्ही खोदून जरी विचारलं तर अर्थ तोच होतो का शिवनेर पॅनल हा 21 उमेदवारांचा पॅनल आहे. थँक्यू. जुन्नर आंबेगाव तालुक्याचं भूषण आणि साखर कारखान्यामध्ये अग्रेसर असं काम करणारं विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि या विघ्नर सहकारी साखर कारखान्याची संचालकांची पंचवार्षिक निवडणूक येऊ घातलेली आहे आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर पॅनल या ठिकाणी निवडणुकीकरता आपले संभाव्य उमेदवार त्यांचे आज फॉर्म भरलेत आणि आज आपण जर विघ्नर कारखान्याचा जर इतिहास पाहिला ऊस गळीताचा तो दरवर्षी वाढता आले आणि वाढत्या आलेल्यावर विघ्नरच्या माध्यमातून सत्यशील शेरकरनी ज्या परिस्थितीत कारखान्याची सूत्र घेतली प्रसंग आजही आपल्या सगळ्यांच्या पुढं आहे आणि अतिशय धीरोदत्त पद्धती त्यांनी तो कारखान्याची सूत्रांनी घेऊन गेल्या 10 वर्षामध्ये कारखान्याची प्रगती आज केली. आज कारखान्याचा कृषी दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. 1250 टनाचा कारखाना मी पाहिलेला आहे. तो आता 8000 टनाचं कृषी करू शकतो. इतकी व्याप्ती आज ऊसाची आपल्या परिसरात वाढली. 5 धरणांचं पाणी आपल्या या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये मिळतं आणि या पाण्याचा अतिशय चांगला उपयोग करून शेतकऱ्यांना ऊसासारखं सदन पीक आज आपल्याला मिळतं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याकरता म्हणून गो जनरेशनपासून सगळ्या बाबी या ठिकाणी सुरू झाल्यात आणि आज आपण जर पाहिलं तर या कारखान्यामध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी ही खरी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी संजय शेठ काळे असतील, आशाताई आहे, स्वतः आहे, संजय शेठ पानसरे आहेत, त्याचप्रमाणे ताजणे साहेब आहेत. सगळे मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या सगळ्यांना असं वाटतं की आपला कारखाना अधिक सक्षमतेने चालण्याकरता आपल्याला अतिशय सक्षम असं संचालक मंडळ असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सत्यशील शेरकर असेल, आशाताई असेल, संजय शेठ असतील, आपले संजय शेठ काळेचे पानसरे सर आहेत, संजय शेठ पानसरे
यांनी सगळ्यांनी एक विचाराने या ठिकाणी करण्यात माझी अशी विनंती आहे की आपण सगळ्यांनी लोकशाहीमध्ये आणि सहकारामध्ये पक्ष आणि बाजूला ठेवून आपण प्रत्येकजण त्या निवडणुकीत सहभाग घेतो, परंतु या कारखान्याच्या बाबतीमध्ये सत्यशील शेरकर यांनी उभं केलेलं शिवनेर पॅनलच्या पाठीशी आपण उभं राहणं आणि आज जे काही ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांना आम्ही सगळे नम्रपणे आवाहन करतो की कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांनी दिलेलं पॅनल या पॅनलला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि बिनविरोध अशी निवडणूक करून आपला कारखान्याचा आज जो काही कार्यकाल आहे 5 वर्षाचा याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं हित पाहिलं जाणार. आज आपल्या कारखान्यात कधीही शेठ बाबापासून पाहिलं सोपाई शेठची कारकीर्द आम्ही पाहिली की एखादा माणूस जरी त्यावेळेला तात्कालिक विरोध जरी झाला तरी कोणाचंही कधी आक्षाने ऊसाचं नुकसान कुठल्या प्रकारचं नुकसान त्याला देणं न देणं या सगळ्या बाबी कटाक्षाने पाळल्या गेल्यात. आज आपला कारखाना FRP प्रमाणे आज आपण दर देतोय, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जे काय उचल द्यायची तो सगळा हिशोब करून कारखान्याने आत्तापर्यंत पैसे दिलेत. शेवटी ऊसाचा दर शेवटी ऊसाच्या उतार्यावर ठरतो, उतारा किती येतो याचा ॲव्हरेजिंग होतं आणि आपल्याला होणारं उत्पन्न याच्यामध्ये मेळ घालून कारखाना जास्तीत जास्त आपल्याला दर देतोय. आपल्या शेतकऱ्यांना वाटत असेल 3500 द्यावा 4000 द्यावा, हे म्हणणं काही चुकीचं नाही आहे. ते देणं शक्य असेल तर माझा विश्वास